माझी पोरगी भांडत असती. एवढा मोठा साप निघला घरामध्ये. हे लोक इथे राहत नाही, यांचा काही संबंध नाही इथं बोलायचा. हे कचरा उचला, इथं आम्हाला आमची जागा आहे ही खाली करून द्या. मानसिक त्रास देतो, हमेशा त्रास देतो. पहिला हा माझ्या बरोबर सगळ्या गोष्टी जागा मला खाली करून द्या. आपल्याला आमच्या इथे ते समाज मंदिर बांधायचंय आणि सगळ्या गोष्टीला हा आणि यांचं घर कुठं आहे, राहायला कुठं आहे, आम्हाला का त्रास हा. हे कचरा उचलायला लावा आणि एवढी जागा आम्हाला खाली करून द्या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि आता सुद्धा मला इथे त्रास द्यायला आलाय. हे बघा माझ्या जागेवरती. आणि इथं काही घाण नसताना, थोडीस काय पण नसताना इथं झेंडा लावला. ही मोकळी जागा होती. हे माझ्याकडे सगळे पेपर आहे. सगळं इथं राहणारा माणूस सुद्धा आहे. त्याच्या इथं झोपडी होती, इथं सगळं होतं. इथे एक घर होतं, त्याच्या त्या पोरीचं इथं लग्न झालं. या घराच्या ह्या घरामध्ये सगळ्या गोष्टी बघा तुम्ही. इथे हा बघा, हा विकास गायकवाडचा पोरगा गेला मला माझ्या बहिणी मला हमला केला होता. हे बघा बघा चाललाय बघा गपचूप. हा सगळ्या गोष्टीला बघा आम्हीच येऊन असा त्रास करतात मला. बघा इकडे सगळ्या गोष्टीला मला त्रास करतात. हे बघा आला परत आला इथे मला त्रास द्यायला. अजिबात नाही. दाखवतो झोपड्याचा फोटो ऑनलाईन. झोपड्याचा फोटो हे बघा फोटो बघा. झोपड्याचा फोटो दाखवते बघा. पहिले माझी घे, पहिले माझी घे. हा बघा. ऐका ना निलेश साहेब, आम्ही बाईट देतो नंतर तुम्हाला कोणाची घ्यायची बिंदाची. आम्ही कोणाला अडवत नाही. हा ताई तुम्ही सगळे कुठे राहता? हे बघा हे बघा हे दीदी, हे बघा हे बघा इसके लिए ये फाउंडेशन देखो, ये फाउंडेशन देखो. आयो हे फाउंडेशन बघा. इथे घर होतं का नाही, सगळ्या गोष्टी बघा. भेंडीचं झाड कुठे होतं? हा इथे होतं भेंडी झाड. मी सांगतो इथे होतं. इथे बघा झाड दिसतंय बघा. इथे झाड होतं भेंडीचं बरोबर. हा इथे झाड होतं. मी दाखवतो झाड इथे भेंडीचं होतं. भेंडीचं झाड कुठे होतं ताई? हा इथे होतं. इथे होतं बरोबर. मी दाखवतो ना, तू कसं दाखवतो? मी दाखवतो. हे झाड. भेंडीचं झाड तोडून तिथे काय बनलंय? घर बांधलंय ना. बरोबर. हे बघा ना, हे लोक आहे ना, भेंडी झाली की त्रास होता. विचारा ना. ताई आपला झेंडा कुठे होता पंचशिलाचा? हा झेंडा इथं कधी नव्हता. झेंडा आम्ही जागा घेतला होती होता. झेंडा मी जागा घेतला होती होता. झेंडा हा या कागदपत्र झेंडा पाहिला होता. हा बघा हा. झेंडा नसताना पण 1 इंच जागा सोडायची नाही. 1 इंच असं कसं? हा प्रवीण पवार, मला भडकावणारा प्रवीण पवार, मला भडकावणारा प्रवीण पवार. 1 इंच जागा सोडायची नाही. आता मी इथं काही करू आताच्या आता. ह्याच्यामुळे मी काही बी कराल आणि ह्याच्यामुळे मी सगळं करू आता. मला 1 इंच जागा सोडायची नाही. इथं आपण आंबेडकर जयंती किती वेळा बनवली आहे? 1 इंच जागा सोडायची साहेब नाही. त्यांनी पहिले मला भडकवला. 1 इंच जागा सोडायची नाही. आता मी आता जागा घेऊन किती वर्ष? 1 इंच जागा सोडायची नाही. 1 इंच जागा सोडायची नाही. हा मला भडकवला. हा मला भडकवला प्रवीण पवार. हा मला भडकवला. 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 मी मला जीवाचं काय कराल? ताई या पुढे या ताई. या आपण तिकडे उभं राहू. या साहेब, तुम्ही स्वतः बघतायत की खोटं लपवण्यासाठी कशा प्रकारे हे शासनाची दिशाभूल केली जाते. आपण स्वतः बघतायत. हा मला भडकवणारा ह्याच्या मुला जीव देईल. ह्याच्या मुला जीव देईल. ह्याच्या मुला जीव देईल. निलेश साहेब आपण आहे ना खाली जाऊन करूया बाईट. चला निलेश साहेब या आपण खाली देऊ बाईट. हा ठीक आहे. एकदम भाई आपने उस दिन बुलाया था. आपने सब बात बताई. अब जो उनका पक्ष है वो अपनी बात रखने वाले हैं. आज अभी यहाँ पर आए सारी महिलाएं. मेरी जगह पे क्यों आए? मेरे जगह पे क्यों आए? सुनो सुनो सुनो, ये मेरी बहन है. इनको पूछो. अगर ये बोलेगी तो झोपड़ा नहीं था तो मैं अभी क्या भी बोलूंगा तो कुछ भी नहीं था. दीदी बोलो तो झोपड़ा था क्या नहीं? देखो उन लोगों का बोलो झोपड़ा था क्या नहीं था? हाँ देखो झोपड़ा था. ये इधर रहने वाले ने को इनको हाथ को लगा ये मुझे बचाने के लिए. ये इधर रहते, ये नीचे से आए. इधर झोपड़ा था, इधर लाइट का खंभा नहीं, वो सब नहीं. और ये नहीं. और ये परवीन पवार मेरे को बोलने वाला 1 इंच जागा सोडायची नाही. 1 इंच जागा सोडायची नाही. आज जो भी खून आएगा ये इस पे गुना दाखल होना चाहिए. मैं यहाँ से मावशी खोटं नाही, खोटं नाही. काय कोण बोललं नाही, कोण काय मावशी बोललं नाही. मी सांगतो घाण नको ठेवू बोलले. मी काढतो. हा घाण नको ठेवू बोलले. तुम्ही सांगा इथं झोपडा होता का नाही? मावशी मी फोटो दाखवतो. मोबाईल दे, मोबाईल दे. झोपड्याचा फोटो दाखवतो. थांबा झोपड्याचा फोटो बघा. तुम्ही पण बघा.
झोपड्याचा फोटो तुम्ही पण बघा. म्हणतात आहे तू पण बघ झोपड्याचा फोटो इकडे हे बघा. कोणाचा तो झोपडा? कोणत्या जागेवर बघा. पत्ते हा, झोपडा होता का ना मावशी? असं मी झोपड्याचा फोटो दाखवतो ना. झोपडा होता का ना हाय ना बोला. अरे झोपडं नाही बरं, बाबा, ते काय? ते उगाच असं मावशी झोपड्याचा फोटो आहे माझ्याकडे बघा ना तुम्ही. उठायला पोरं तुम्ही पत्ते फोटो बघा. खेळायचे, ते झोपड्याचा फोटो बघा. झोपड्याचा फोटो बघा. मी दाखवतो झोपडे हे बघा. झोपड्याचा फोटो मी दाखवतो तुम्हाला हे बघा. मी आता जाऊन त्या नावाची कंप्लेंट करतो ना. मी जातो आता सगळे. माझा आता इथं जीव जाईल. माझा इथं जीव जाईल आता. मला खूप त्रास दिलाय त्या विकास गायकवाडने. मला खूप दिला त्रास. मावशी लय त्रास दिलाय. मी काय केलंय? कोणतं चोरून घेतलं का मला सांगा. कोणतं चोरून घेतलं का मी? कोणतं चिरून घेतलं का मावशी? कोणतं चिरून घेतलं का? चिरून नाही घेतलं. चिरून घेतलं का? मी असं म्हणणं मग माझ्या हातीमध्ये मी करतोय. उद्या ते झाड पडलं असतं. उद्या ते झाड पडलं असतं. ऐका ऐका ऐका. ऐका हा. ऐका निलेश भाई. मावशी इकडे या. मावशी इकडे या तू. इकडे या. आम्ही त्या दिवशी लहान मुलं इकडे. झाड अंगावर पडायला आलं का नव्हतं? झाड अंगावर पडायला नव्हतं का? तू सांग. कोणत्यामुळे काढलं? माझ्यामुळे काढलं का? कोणत्यामुळे काढलं? ऐका ऐका मावशी, मावशी, हे झाड आहे ना अंगावर पडत होतं त्यांच्या. हे नाही हे झाड यांच्या अंगावर पडत होतं. वाचलं होतं म्हणून मी त्याचा 100 पैशाने माझा खर्च करून यांच्यासाठी कोणाचा जीव गेला नाही पाहिजे म्हणून मी ते झाड काढलं. मी झाड माझ्या घरासाठी नाही काढलं. ऐका मला. मी बोलतो ते ऐका. मावशी मी बोलतो ते ऐका. ते झाड मी का काढलं ऐका. ते झाड ही मावशी ही सगळे त्यांच्या अंगावरती पडणं होतं. ऐका मला काय बोलले गणेश भाऊ तुमच्या हातापाय पडते आम्हाला ते झाड काढून माझा आमचा जीव जायला झाला पाहिजे. आणि ऐका ती जागा कोणी घेतली आणि अरविंद काकांनी घेतली बरोबर. उद्या ते झाड कोणत्या अंगावर पडलं असतं? उद्या ते झाड कोणत्या अंगावर पडलं असतं? पुन्हा कोणत्या दाखल माझ्या वस्तू असतं ना. मी काढतो ते. मी पावसामुळे थांबलो 2 दिवस. मी उद्या साफ करतो ते. मी उद्या साफ करतो ते. उद्या साफ करणार मी मावशी. मी उद्या करतो. मी उद्या साफ करतो जावा. मी उद्या साफ करतो. निलेश भाई आता ऐका. निलेश भाई हे बोलतात की हा कचरा हे बघा बेकार. हे बघा हे फोटो बघा. हे बघा जेव्हा घर पडलं ना झाड पडत कोण नव्हतं आला. त्यांना विचारा बघा कोण नव्हतं आलं. हे बघा निलेश भाई हा बघा. एक मिनिट एक मिनिट ताई तुमच्या आपले भांडण नाही. ताई तुम्ही नका भांडू. तुमच्या आपले भांडण मी साफ करतो. मला शब्द तुम्हाला मी उद्या माणसं लावतो. काका साठ होती या मार डोकं बिकं सगळं फुटलं. लवकर या पटापट. लवकर या. हा लगेच हा जातो. तुम्ही या पहिले. मी करतो. मी करतो. मावशी ऐका तुम्ही सांगा मला इथे झेंडा होता का? एक मिनिट कधी होता? मी जागा घ्यायचा पहिले झेंडा होता. मी जागा घ्यायचा पहिले झेंडा होता. त्याच्या आजूबाजू होता. ठीक आहे आता तुम्ही बोलले ना. हे बघा त्याच्या आजूबाजू झेंडा आहे ना. एक मिनिट थांबा. हे बघा त्याच्या आजूबाजू झेंडा होता ना. हा आता मला काय माहिती कोणी टाकलं दाखवतो ना मी. आपण साफ करूया ते. हे बघा इकडे बघा. हे बघा निलेश भाई तुम्ही बघा हा व्हिडिओ बघा तुम्ही. दाखवतो ना मी झंडा का काढला तू. झंडे की वीडियो हाँ डालता सब डालता है. नीलेश भाई को 2 मिनट मेरे बाइट लेने दो. पहला 2 मिनट लेने दो खाली बस. मेरे को पहले उनको सब शूटिंग दिखाने दो. उनको भी मालूम पड़ना चाहिए क्या सच है क्या झूठ है. हाँ मैं क्या लगा इसको चुप बैठूंगा. मैं पूरा ये बाइट में दूंगा अभी. झंडा नहीं कुछ नहीं इसकी देखभाल सब बाइट में देता हूँ मैं. नीलेश भाई है झंडे की देखभाल तो करो. हाँ कुछ नहीं चलो रेन दो रुको ना. मैं देता हूँ ना सब. 2 मिनिटं द्या निलेश भाई मला. मी शोधतो जरा धांदळी मध्ये काय व्हिडिओ भेटतात. 1 मिनिट द्या खाली. सगळे भेटणार आपल्याला. डायरेक्ट तारीख पे जाना जो अपनी. अभी सब में जा रहा हूँ. सब में जा रहा हूँ. न्यूज में भी जा रहा हूँ. सर फोड़ के लेना मर जाएगा तो किसका क्या जाएगा. सबके सब अंदर जाएंगे उसके उसमें.
जरा भी समझ रहे हो लोगों को, किसी की जान जाएगी, कुछ होएगा इधर पे, लड़ने को तैनात रहते, इतना बड़ा पत्थर उठा के डाल रहा है वो सर पे। मेरे भाई वही अपना मार है कि खून निकला। मैं पकड़ रही, मेरा हाथ का लग रहा है उस्मान, तो मेरे से काबू में आएगा वो आदमी का। आजू बाजू सबको तकलीफ कैसे मारा कैसा करा, कोई क्यों नहीं देखा? गलत कर रहे ना ये लोग, वहाँ के नीचे रह रहे लोग का जरूरत ही नहीं है इधर आस पास में रहता तो जब बोलते हाँ भाई तकलीफ है। ये बघा मेरे भाई हे बघा इकडं बघा, हे दाखवा तुम्ही बघा, सगळं बघा. येते ना झाड पण याच्यामध्ये सगळं येणार बघा. ही जागा बघा, झेंडा कुठे? निलेश भाई झेंडा आहे? निलेश भाई झेंडा आहे का? तुम्ही सांगा मला. व्हिडिओ मध्ये जसा हा दिसतोय तसा नाही आम्ही चौकीत जाणार आता. तुझा चौकीत बस. माझ्या जीवाला उद्या झालं धोका, माझ्या पोर नवऱ्यांचो त्या माने साहेब माझ्या बघा. निलेश भाई माझी काय चुकते मला दाखवा. जाओ दीदी उसके साथ जाओ दीदी, जाओ प्लीज. नहीं मैं जाओ तुम. निलेश भाई बघा, तुम्हीच बघा. निलेश भाई इथं माझी काय चुकी असेल ना तुम्ही मला दाखवून द्या. काय चुकी आहे गरीबाची तुम्ही सांगा मला. बघा हे घेताना मी सगळं असं होतं. ही मी शूटिंग तुम्हाला दाखवली आहे. ही पूर्ण जागा घ्यायच्या अगोदर शूटिंग आहे. इथं काही नसताना मी जागा घेतल्याच्या नंतर यात विकास गायकवाडनी आणि त्यांच्या मुलांनी कट पावसानेतून रात्री 2 वाजता हा पंचशीलचा झेंडा लावला. तरी मी या झेंड्याची मान सन्मान सगळं केलं. एक मिनिट रोहित इकडे. रोहित निलेश भाई माझं नाव गणेश जगताप. मी ही जागा घेताना अरविंद चिपळूणकर आणि मी ही जागा घेताना इथं झेंडा बिंडा काही नव्हता. मी ही जागा बघितली, हे माझे होते जे रूम बांधलेले होते ते रूम बघितले आणि मी ह्या जागेचा सौदा केल्याच्या नंतर इथे एक झोपडा होता या जागेमध्ये. तो झोपडा बघा, हे झाड पडलं, हे बघा हे झाड पडलं, हे बघा हे झाड पडलं. नाही ते झाडावर दाखवा. हे बघा ते झाड पडलं, ते झाड पडून हे झोपडं पडलं. बघा ही झाड आहे ना समोर, ते बघा हे झाड हे खालचं. हा ते झाड पडलं या झोपड्यावरती. या झोपड्यावरती पडलं, हे झोपडा तुटलं, त्या झाडाने तुटलं. या झोपड्यामध्ये राहणारा माणूस अनिल. अनिलाचं नाव काय मावशी? अनिल पूर्ण नाव काय? कासारे. बघा ही त्याची बहीण अनिल कासारे या झोपड्यामध्ये राहत होता. इथे त्याच्या पोरीचं लग्न झालं या झोपड्यामध्ये. माझी काय चुकीचं दाखवा. आणि त्याचं भाडं यो शकुंतला मावशीला देत होता आणि त्याचं अग्रीमेंट सुद्धा माझ्याकडे आहे. त्या शकुंतला मावशीच्या बरोबरचं अग्रीमेंट आहे, तिचं अग्रीमेंट सुद्धा माझ्याकडे आहे, त्यांनी केलेलं. आता ह्याच्यामध्ये माझी काय चुकी आहे? या विकास गायकवाडनी आणि ह्यांनी त्याच्या पोरांनी हा झेंडा कट काढून इथं बॅनर लावला. 12x30 राखीव जागा, तो बॅनर सुद्धा माझ्याकडे आहे, मी देतो. 12x30 राखीव जागा करून बॅनर लावला. बॅनर लावल्यानंतर आता काय बोलतो, ही जागा पूर्ण मला माझ्या समाजाची आहे, म्हणजे हे रूम सुद्धा सगळे. आता तो असा बोलतो, बॅनर नेताना चोरी करून रात्री त्याचे फोटो पण माझ्याकडे आहेत. त्या दोघांनी त्याच्या मुलांनी इथून रात्री बॅनर चोरी करून नेला, कारण की नंतरला काय बोलायला ही जागा पूर्ण समाजाची. हा दुसरी गोष्ट, यांनी मला असा मानसिक त्रास दिलाय. मी माझ्या जीवाचा आज काही करल. प्रवीण पवार यो माझ्या बरोबर राहिलेला, माझ्या बरोबर खाल्लेला कुत्रा आणि 1 नंबरचा भडवा प्रवीण पवार यांनी माझ्या बरोबर माझं खाऊन माझ्याशी हॉटेलमध्ये पार्ट्या करून माझ्याकडून पैसे घेतले. मला बोलतो 1 इंच जागा इथून सोडायची नाही, 1 इंच. मी तुझ्या पाठीशी आहे. मला त्यांनी इकडं तिकडं नेलं, मला त्याला चढवला सगळं नाही. ह्याच्याशी भान, त्या विकास गायकवाडला शिव्या दे, असं कर तसं कर बोलणारा प्रवीण पवार, मला सगळं भडकवलेला प्रवीण पवार. आणि आता सुद्धा दादाकडे जाऊन मला दादाला काही वाईट गोष्ट बोलायचं नाही. या भडव्या मुलं मला दादाचे माझे संबंध खराब होतात. यांनी गेला तर दादा असा गरीबाच्या झोपड्यावरती कधी जाणार पण नाही. याच्यामुळे केला, कारण हा कुत्रावाणी दादाच्या पाठी शेपट्यावाणी जातोय. हे दादा काल सांग फोन करायला, दादा काल तोडायला का? अरे तू ज्याचा झाला ना त्याचा कधी होणार नाही. तुझ्या आता माझ्याशी गाठ आहे, हे लक्षात ठेव तू.